नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बाप्पांचं आगमन होत आहे आणि त्यासाठी मी बनवणार आहे तळलेले मोदक। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते बारीक गाळणीने गाळून घेतलं। 2 वाट्या नारळाचं कीस, अर्धी वाटी रवा, 1 वाटी गूळ घेतला, 1 मोठा चमचा तूप घेतलं, साजूक तूप आहे, चवीनुसार मीठ। चला आपण आता कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम एका बाउल मध्ये कणिक घ्यायची, रवा घ्यायचा, मीठ घ्यायचं, मी मोहन गरम केलेलाच आहे। मोहन चांगलं मिक्स करून घ्यायचं। छान हाताने असं मिक्स करायचं। थोडं थोडं पाणी घालून हा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा। गोळा मळून तयार झालेला आहे आणि आपण आता 10 मिनिट रेस्टसाठी ठेवणार आहे। त्यात रवा टाकलेला असल्यामुळे रवा मुरला पाहिजे चांगला। चला आता आपण सारण तयार करून घेऊया। मी पॅन गरम करायला ठेवलं, 1 चमचा तूप टाकलं, त्यामध्ये नारळाचा कीस टाकणार, नारळाचा कीस हा आपण 2-3 मिनिटं परतून घेऊया। तर त्यामध्ये गूळ घालूया, सारण हे तयार झालेलं आहे आणि आता आपण भांड्यामध्ये ते काढून घेऊया। चला तर मग आपण आता मोदक करायला घेऊया। सारण थंड झालेलं आहे आणि मी आधीच पिठाचे गोळे बनवून ठेवलेले आहेत। अशी छान बोटावर पाती करायची, अंगठ्याने दोन्ही अंगठे आत आणि बाकीचे बोट बाहेरच्या बाजूला। मधला भाग थोडासा जाडसर ठेवायचा, जेणेकरून मोदक फुटायला नको। छान अशी पाती बनवायची।
छान बोटाने अशा कळ्या पाडायच्या. हाताने असं वरती वरचा भाग असं मिळवून घ्यायचा. आपला मोदक तयार झाला. मोदक बनवून आता तयार झालेले आहेत. आपण हे तळून घेणार आहोत. चला आता मोदक तळून घेऊया. मी पहिलेच तेल तापायला ठेवलेलं होतं. दोन नाही तर 3च मोदक टाकणार. आज मी तळलेल्या मोदकाची रेसिपी तयार केलेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल बटन दाबायला विसरू नका.